तो कॉन्ट्रॅक्टर आहे. आज तो गोकुलधाम मध्ये तो बिल्डर मालक म्हणून का हे करतोय. मग यावेळेला आम्हाला वाचवणार कोण? तर सरकार वाचवणार कोण? DDR वाचवतो. जोपर्यंत पहिल्या बिल्डिंगचं सर्व काही करून त्या लोकांच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत त्यांना पुढचं काम देऊ नका, हे शासनाने ठरवलं पाहिजे. कल्पतरूच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, ओबेरायच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, रॉयल पामच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, गोकुलधामच्या बाबतीमध्ये विचार करेन. गोकुलधामच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला त्यावेळेला पण माझ्या उत्तर पश्चिम मध्ये असलेले जेवढे डेव्हलपर आहेत त्यांना तुमच्या आजपासून नोटीस दिले पाहिजे. करून दिलं तर आमचं काम सोपं होते ना. मी तुला मला दिलं पाहिजे, मग का देत नाही हा माझा पहिला प्रश्न. याचं उत्तर तुम्ही द्यावं किंवा त्या पद्धतीने तशा नोटीस आजपासून मी म्हणतोय. कारण ही खूप त्रासलेली लोक आहेत. तो बिल्डर म्हणजे भूत किंवा आणखी कोणी आहे अशा पद्धतीने झालेली लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना रिलीफ देणं हे आपलं कर्तव्य आहे, शासनाचं कर्तव्य आहे, तुमचं माझं कर्तव्य आहे, ते आपल्याला केलं पाहिजे. त्यामुळे डीन कन्व्हेन्स हे झालंच पाहिजे, त्याला आपलं सहकार्य मिळालं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं जुनं आणि नवीन. जुन्याचं तुम्ही सांगितलं त्यांच्याकडे प्लॅन नसेल, काही नसेल. आपल्याकडे रेकॉर्ड आहे ना. आपल्याकडे रेकॉर्ड कुठे मिळेल? तर तुम्ही डीपी कडे गेला, बीपी कडे गेला, तिथे मिळू शकेल. नसेल तर वॉटर डिपार्टमेंटला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्हाला कनेक्शन देताना तुमची ती फाईल वॉटर डिपार्टमेंट मध्ये देखील असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण हे कोणी शोधत नाही. फक्त बिल्डिंग डिपार्टमेंटला मिळत नाही, बीपीला मिळत नाही, डीपीला मिळत नाही, पण वॉटर डिपार्टमेंटला तुमचं ज्या वेळेला कनेक्शन असतं, तुम्हाला ज्या वेळेला सीसी मिळते, ओसी मिळते, त्यावेळेला पी फॉर्म घेताना तुमच्या संपूर्ण फाईल ही त्या डिपार्टमेंटला पण गेलेली असते. आणखीन अनेक डिपार्टमेंट आहेत, परंतु हे महानगरपालिकेच्या माध्यमातून ओसी सीसी जे असतात त्या मिळत असतात. त्यावेळेला जुन्या जर काही काढायचं असेल तर त्यांच्याकडनं घ्या ना तुम्ही. ते तर काही जळलेलं नाही, ते कोणी जाळलेलं नाहीये. मग त्या वॉटर डिपार्टमेंट मधून आपल्याला त्या फाईल मिळू शकतात. त्यामुळे जुन्यांचं काही करत असताना त्यावेळेला त्यांच्या असलेले डॉक्युमेंट त्या माध्यमातून तुम्ही घेऊन द्या. दुसरी गोष्ट नवीन. आता नवीन मध्ये मी कायदाच केलाय, आम्ही कायदाच केलाय 2018ला आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. तर त्या कायद्याप्रमाणे त्या विकासकाला तुमच्या जाऊन येणार का भेटत नव्हती तुमची, तू विकास करतोय. आता साधं मी ग्रीनफील्डच्या कल्पतरूच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, ओबेरायच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, रॉयल पामच्या बाबतीमध्ये विचार करेन मी, गोकुलधामच्या बाबतीमध्ये विचार करेन. गोकुलधामच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला त्यावेळेला 1985 साली आपल्याकडे जो कायदा ULC कायदा आणि ULC कायद्याच्या अंतर्गत 5000 स्क्वेअर मीटरच्या वरच्या जे काही जागा असतील त्या गरिबांसाठी घ्याव्या, त्या अनुषंगाने आपण कायदा आणला. आता ते कायदा आणलेला गोकुलधामला राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी दिलेली जागा, शासनाने त्यांना जागा दिली, त्यांनी जी जागा ज्याच्याकडून मिळाली त्यालाच कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमले. त्याला तुम्ही बिल्डर कसं म्हणता? जर शासनाने ते घेऊन मला शासनाने ती जागा मला दिलेली आहे, मी त्याला 75 रुपये का 90 रुपये 115 रुपये देऊन मी त्याचं कन्स्ट्रक्शन जर करत असेल तर तो माझा बिल्डर नाहीये, तो कॉन्ट्रॅक्टर आहे. आज तो गोकुलधाम मध्ये तो बिल्डर मालक म्हणून का हे करतोय. मग यावेळेला आम्हाला वाचवणार कोण? तर सरकार वाचवणार कोण? DDR वाचवणार. ही जागा जी आहे आणि तुम्ही त्या BMC ला देखील सांगितलं पाहिजे की हा मालक नाही होऊ शकत. मग त्यांचं तुम्ही जे भाषा म्हटलं की त्यांच्या प्लिनचा ज्या वेळेला आपण एका कॉम्प्लेक्सचं मोठं हे घेतो, लेआउट घेतो, तसे अनेक लेआउट आहेत. जसे म्हाडाचे 56 लेआउट आहेत, 56 वसाहती आहेत आणि 104 लेआउट आहेत. तर त्या पद्धतीने असे बाकीचे लेआउट आहेत ना, ओबेरायचा लेआउट असेल, कल्पतरूचा लेआउट असेल, बिंबिसार मधला लेआउट असेल, आहेत ना. पण त्यावेळेला तुम्ही ती जी जागा ज्या वेळेला बांधतो त्याची प्लीन आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही ते लाचचं ठेवून द्या तुम्ही. पण बाकीच्या त्याला एक एक कन्व्हेन्स तुम्ही देत चला. तुम्ही म्हटलंच आहे की आम्ही देणार आहोत तर द्या. आज मला सांगा कल्पतरू किती वर्ष झाली? 19 वर्ष. आता कल्पतरू सारखा मनुष्य 19 वर्षामध्ये डीप कन्व्हेन्स, मी तर सांगेन तुम्ही 2018 पासून घ्या, 18 पासून घ्या, तो त्यांना डीप कन्व्हेन्स देत नाही. मग त्याला दुसरं बांधकाम करायला शासन का देतं?
जोपर्यंत पहिल्या बिल्डिंगचं सर्व काही करून त्या लोकांच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत त्यांना पुढचं काम देऊ नका, हे शासनाने ठरवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्यांची नाक दाबणार नाही ना तोपर्यंत हे असंच करत राहणार, असंच करत राहणार. आज मी सांगू इच्छितो की माझ्यामध्ये कल्पतरुने 10 बेसिक कम्युनिटी ज्या लोकांना द्याय, म्हणजे गार्डन, आरशी असेल, पीजी असेल, आणखीन काय असेल, खेळाचं मैदान असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असेल, ज्या डीपी मध्ये डिमार्केशन आहे त्या त्यांनी हँडओव्हर नाही केलेल्या आहेत. 10 ऍक्टिव्हिटी लोकांपासून वंचित ठेवलेल्या आहेत, तरी कल्पतरूला नवीन ठिकाणी नवीन प्रोजेक्ट बांधायला देतात. का देतात? वेदांनी अशा पद्धतीने चोऱ्या करून लोकांच्या तोंडावरती मागून वेगवेगळे प्रोजेक्ट करायचे आणि लोक सफरिंग व्हायचे. तर ते कुठेतरी आपल्याला या बाबतीमध्ये बसायला लागेल, करायला लागेल. मग त्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट असेल, महानगरपालिका असेल, युडीने ते करायला पाहिजे. युडीच्या माध्यमातून जर आम्हाला हे होत असेल तर युडीने या सर्व गोष्टी रेक्टिफाय करायच्या, सिम्प्लिफाय करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या लोकांना वाटत होतं आपलं डिपार्टमेंट म्हणजे वाघ आहे. हे पण सांगतो तुम्हाला, तो राक्षस आहे, पण आपलं डिपार्टमेंट देखील वाघ आहे. इथे आल्यानंतर आम्हाला फेऱ्या मारायला लागतात, हे करायला लागतात, ते करायला लागतात. मग अडून का राहिले ही लोक? अडून का राहिली? तर ही अडून न राहता आपल्याला आजपासून, मला माहित नाही लवेकर आहे, त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं, बाकीच्या लोकांनी देखील काम केलं. कुठे गेले साडेपाटील साहेब? तुम्हाला तो ओळखतो. बाकीच्या लोकांनी देखील माझ्याबरोबर काम केलेलं आहे, हाऊसिंगला असताना किंवा महाराष्ट्र शासनामध्ये असताना.